आजच्या कथेचं नाव आहे वसुली. पेडगावात लक्ष्मीपती नावाचा सावकार राहत होता. तो एक नंबरचा कंजूस होता. गावात त्याचा विषय जेव्हा जेव्हा निघत असे तेव्हा गावकरी त्याला कंजूस लक्ष्मीपती असंच म्हणत. एकदा सगळ्या गावकऱ्यांनी गावामध्ये एक धर्मशाळा बांधण्याची योजना आखली आणि ते गावातल्या लोकांकडून वर्गणी गोळा करू लागले. सगळे एकाच विचारात पडले की कंजूस लक्ष्मीपतीकडून वर्गणी कशी काय मिळवायची. गावात नुकताच नव्यानं राहायला आलेला एक भूपती नावाचा तरुण होता. तो मोठा हुशार आणि बोलण्यातही पटाईत होता. कुठलीही गोष्ट कुठलंही काम दुसऱ्याकडून करून घेण्याबाबत त्याची ख्याती होती. त्यामुळे गावकरी त्याला कार्यकर्ता म्हणत. एक दिवस भूपती गावातल्या 2 तरुणांना बरोबर घेऊन लक्ष्मीपतीच्या घरी गेला आणि नवीन धर्मशाळेबद्दल सविस्तर माहिती सांगून त्यांना लक्ष्मीपतीकडे वर्गणी मागितली. लक्ष्मीपतीनं आश्चर्यानं त्याच्याकडे बघत म्हटलं, "अरे, तुम्हाला वर्गणी पाहिजे आणि ती सुद्धा माझ्याकडून? वेड्यांनो, आजपर्यंत मी कुणालाही 1 पैसा सुद्धा वर्गणी दिली नाही. तुझ्यापेक्षा पुष्कळ शहाणे माझ्या घरी आले, पण सगळे रिकाम्या हाताने परत गेले." ते ऐकून हसत हसत भूपती म्हणाला, "साहेब, मी त्या लोकांसारखा मूर्ख नाही. मला सगळे गावकरी कार्यकर्ता म्हणतात ते काही उगाच नाही. तुम्ही खूप उदार, हुशार आणि समजूतदार आहात असं वाटल्यामुळे मी तुमच्याकडे आलो. समोरच्या माणसामध्ये थोडी तरी बुद्धिमत्ता आणि समजूतदारपणा असेल तरच मी त्याच्या घरी जाऊन वर्गणी मागतो." मग काय, स्वतःची अशी स्तुती ऐकल्यावर लक्ष्मीपतीला वर्गणी देणे भागच पडलं. वर्गणी दिली नसती तर आपण बुद्धिमानही नाही आणि आपल्याकडे समजूतदारपणाही नाही असं लक्ष्मीपतीला कबूल करावं लागलं असतं. आहे की नाही गंमत? माझी आजी म्हणायची, जिभेवर साखर ठेवली की सगळी कामं होतात. कशी वाटली तुम्हाला आजची गोष्ट? उद्या पुन्हा भेटू